खरंय. तुझ्या म्हणण्यानुसार जर त्यांच्याशी तुझं लग्न झालं असतं, तर छोट्या-मोठ्या भांडणांमुळे दोघं रुसला असतात आणि मग तुझ्या मनाला पण दुखापतही झाली असती. चान्सेस आहेत, पण तरीही तुला शांतपणे विचार करून उत्तर द्यायला हवं होतं. कारण आजकाल असे कुठलेच नवरा-बायको नाहीये ज्यांच्यामध्ये भांडणं होत नाही. नक्कीच विचार केला असता मी सर. लग्नाची गोष्ट जर त्यांनी 4-5 वर्ष आधी मला विचारलं असतं ना, तर मी नक्कीच हो बोलली असती. हम्म. माझं आयुष्य सुधरून गेलं असतं. पण बघा ना, सगळं काही एक प्रश्नच बनून राहून गेलं. बघा, मला मला एक छोटासा संशय आहे. क्लिअर करू का? अजून काय? करून घ्या ना. अ, मला सांग की येणाऱ्या सगळ्या कस्टमर्स असंच फर्स्ट नाईट सेटअपमध्येच स्वागत करतात का? नाही, नाही. कस्टमरच्या आवडीच्या हिशोबानेच होत असतं. ओ. त्या दिवशी जे आले होते त्यांचं लग्न नव्हतं झालं. त्यांनी मला म्हटलं होतं की त्यांनी पहिल्या रात्रीचा अनुभव नव्हता घेतला. म्हणून त्यांच्यासाठी मी हे सगळं अरेंज केलं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. आणि इथे अजून एक कस्टमरसाठी मी त्यांची मुलगी आणि ते माझ्यासाठी वडील झाले असंही झालं आहे. काय झालं महिमा? असं एकटक पाहतेस? इतक्या म्हातारपणात हा इथे काय करायला आलाय हाच विचार करतेस ना? असं मी काहीच विचार नाही केला. विचार केला तरी माझी काहीही हरकत नाहीये. माझं नाव राम मोहन आहे. एक सरकारी नोकर होतो मी. माझा एकुलता एक मुलगा आहे. त्याला चांगलं शिकवून मोठं केलं. सध्या विदेशात खूप चांगलं कमवतोय तो. त्याचं लग्न लावून देऊन नातू आणि नाती सोबत एकाच घरात आनंदी आयुष्य जगण्याचं स्वप्न होतं माझं. पण मी जो विचार केला त्याचं सगळं विपरीतच झालं. माझा मुलगा लग्न झाल्यावर आपल्या बायको आणि मुलांसोबत कायमचा विदेशातच सेटल व्हायला गेला. आणि माझी बायको ती पण आपल्या नातू आणि नाती सोबत राहायला विदेशातच सेटल झाली. सध्या मी इथे अगदी एकटा पडलोय महिमा. माझी काळजी घेणार इथे कोणीच नाहीये. मोकळेपणानं बोलायला सुद्धा कोणीच उरलं नाहीये. मला रिटायर होऊन 6 वर्ष झाली आहेत. मनात खूप भार घेऊन फिरतोय महिमा. या 6 वर्षात मी बरा आहे की नाही हे विचारणार सुद्धा कोणी नाही. माझ्या मनात खूप दुःख आहे महिमा. सर 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 काय होतंय तुम्हाला? सर 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 काय होतंय तुम्हाला? अरे अरे चॉकलेट आहे का? चॉकलेट चॉकलेट पाहिजे मला. हा? चॉकलेट. सर सर तोंड उघडा. सर काही हरकत नाही, सगळं ठीक होईल. खूप खूप धन्यवाद महिमा. माझी लो शुगर आहे. माझ्यासोबत कधी काय होईल कोणालाच काहीच माहित नाही. माझी विचारपूस करणार आता कोणीच नाहीये. हीच माझी व्यथा आहे. पण तू शेवटी माझी काळजी घेतलीस. हेच मला हवं होतं. हीच माझी समस्या आहे. मनातलं मोकळेपणाने कोणाशी बोलल्यावर मनातला भार कमी होतो असं ऐकलंय मी. पण माझं आपलं असं कोणीच नाही. खूप ठिकाणी जाऊन आलोय मी,
पण मला विचारणार कोणीच नाही. या म्हाताऱ्याला इथे काय काम हाच विचार करतात सगळे. पण तूच मला असं इथे बसवून, असं कॉफी पाजून प्रेमाच्या 4 गोष्टी केल्यास. माझं म्हणणंही तू मनापासून ऐकलंस. याच्याहून जास्त आनंद कुठलाच नाहीये. तुझे मनापासून धन्यवाद. सर, इथे येणारा प्रत्येक जण काही ना काही अपेक्षा घेऊन येतो. जर तुमची हीच अपेक्षा आहे तर मी तुमच्या अपेक्षांवर खरी उतरेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटेपणा येईल त्यावेळेस तुम्ही निसंकोच मला भेटायला येऊ शकता. जर तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर मी एक गोष्ट विचारू शकते? अगं विचार ना. एका मुलीचं आयुष्य सुधरवायचं असेल तर चांगले मुलं, चांगला नवरा, चांगली आई, पण या सगळ्यावरती एक चांगला वडील असणं गरजेचं आहे. जर मला तुमच्यासारखे एक चांगले वडील मिळाले असते तर माझं आयुष्य असं नसतं. मी तुम्हाला बाबा म्हणू शकते? जर मी काही चुकीचं बोलली असेल तर मला माफ करून द्या. तू माझीच मुलगी आहेस महिमा. तू काहीच चुकीचं बोलली नाहीस माझ्याशी. कमळाच्या फुलासारखी आहेस तू, पण देवाने तुला चिखलात आणि दलदलीत वाढवलं. वर्क इज वर्कशिप अशी एक म्हण आहे, पण मी तुमच्या धंद्याला यासाठी चांगलं पण नाही म्हणणार. पण त्याच वेळी अशा मजबुरीत जगणाऱ्या तुला, चुकीच्या नजरेने बघणाऱ्या समाजाला पण तुझ्या या परिस्थितीला पण समजून घ्यावं लागेल. हा, हे काय आहे सर? जसं की मी रमेशला आधीच सांगितलं होतं, या इंटरव्ह्यूसाठी ठेवलेलं पेमेंट आहे. मी सांगितलं ना सर, हे सगळं मी माझ्या मजबुरीत करते आहे. या पैशांची मला गरज नाही आहे. जर माझ्यासारखी एखादी मुलगी तुम्हाला त्रासात दिसली तर तिला हे पैसे देऊन द्याल. मला माहितीये तुम्ही हे पैसे घेणार नाही. तुम्ही जो इंटरव्ह्यू दिला होता ना मला, जेव्हा मी त्याला पब्लिश करेल तर मला एक खूप मोठी राशी मिळेल आणि ती नक्कीच तुमच्यासारख्या अबला स्त्रियांकडे जाईल. हा माझा वादा आहे. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. शेवटी मला काही म्हणायचंय, हा पेन जर कुठल्या मुलाच्या हातात गेला तर घासून लिहील तो. चित्रकाराजवळ गेलं तर एक चांगलं चित्र बनवेल तो. आणि एका कवीच्या हातात लागलं तर एक चांगली कविता उभरून येईल. आणि जर कुठल्या चांगल्या लेखकाकडे गेली तर कित्येक लोकांचं नशीब बदलेल. आणि मला विश्वास आहे की जरूर हा इंटरव्ह्यू तुझ्या नशिबात